आज ना मी व्हिडिओची सुरुवात ना स्वतःपासून केलेली आहे। तर सकाळ सकाळ पहिले मॉइश्चरायझर लावून घेतलं आणि मी ना इतकं फेसला काहीच लावत नाही, फक्त एक मॉइश्चरायझर लावते, त्यानंतर सनस्क्रीन, थोडंसं लिप बाम आणि परफ्यूम, बस इतकंच असतं माझा रोजचा हा रुटीन। हा जो सनस्क्रीन यूज करते ना मी डॉट एंड कीचा, इतका छान आहे ना, म्हणजे पटकन ब्लेंड होतो चेहऱ्यावर, जास्त वेळ पण लागत नाही, 5 मिनटंही लागत नाही ह्याला ब्लेंड करायला, इतकं छान आहे, मला तर खूप आवडला हा। आणि माझी कशी सवय आहे माहिती आहे का, जेव्हा पण सकाळी हे सनस्क्रीन वगैरे असं लावत असते ना चेहऱ्यावर ना, तेव्हा मी काय करते की थोडंसं चेहऱ्याची मालिश पण करून घेते त्यामध्ये, कारण असं तर आपल्याला पूर्ण दिवस नाही जमत, म्हणून मग जेव्हा हा वेळ असतो ना त्या टायमाला मी असं थोडा मालिश करून घेते। तुम्हालाही अशी सवय आहे का, मला नक्की सांगा। आता त्यानंतर ना इथे भाजी बनवायला मी तयारी केली, सर्व माझं झालं होतं, तर मग पटकन ना इथे मी तुम्हाला 10 मिनिटामध्ये बनणारी झटपट इथे भाजी दाखवते आणि ती आहे मुगाची, खूप चविष्ट लागते, तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा। तर गरम तेलामध्ये मी राई, जिरं, हिंग, थोडंसं लसूण ठेचून असं टाकलेलं आहे, थोडा कढीपत्ता टाकला आणि आता थोडंसं परतवून घेणार। तुम्हाला जर लसूण नाही टाकायचं असेल ना तरी काय हरकत नाही, विदाऊट कांदा लसूणची पण बनते। आणि थोडं 2 टॅमॅटो छोटे छोटे मी कापले होते, ते टाकून ना चांगलं परतवून घेतलं। आता हा टॅमॅटो ना थोडासा नरम करून घ्यायचा आणि मग त्यानंतर आपले बेसिक मसाले आहेत ना ते टाकायचे, जसं हळद, मसाला आणि धने जिरे पूड, बस मी एवढंच टाकते प्रत्येक भाजीमध्ये। आता इथे टॅमॅटो चांगला परतवून घेतला मी मसाले टाकून आणि आता हे बॉईल केलेले मूग आहेत माझ्याजवळ, ते मी सर्व ह्यामध्ये पाण्यासहितच टाकणार आहे। तर तुम्ही रात्री जरी हे बॉईल करून ठेवले ना आणि सकाळी अशी फोडणी दिली ना तरी चालणार, कारण ही भाजी ना खूप झटपट होती। सर्व आता हे बॉईल केलेलं आहे म्हटल्यावर आपल्याला 10 मिनटं पण नाही लागणार, पटकन होऊन जाते ही भाजी। आता 1-2 उकळी आणायची आणि ही झाली मग भाजी रेडी। ॲक्च्युली माझं कसं आहे ना की मी प्रत्येक भाजीमध्ये गरम मसाला किंवा किचन किंग मसाला हे सर्व नाही टाकत, कारण रोजच्या भाजीमध्ये जेवणामध्ये काय गरज आहे, काहीच गरज नाही। कधीतरी स्पेशल भाजी असते तेव्हा टाकलं तर काय हरकत नाही, पण रोज तर नकोच। आणि बघा इथे ना चांगली आता उकळी पण आलेली आहे। आता ह्या भाजीमध्ये ना थोडं पाणी थोडंसं जास्त ठेवलं ना तरी चालेल, कारण ना ही भाजी थंड झाल्यावर ना घट्टसर होते, तर अजून छान वाटते खायला। आणि कोथिंबीर मात्र भरभरून टाकते मी, मला कोथिंबीर टाकल्याशिवाय ना जमतच नाही। आणि बस इथे आपली भाजी रेडी आहे की नाही झटपट। रात्री अशी पूर्वतयारी थोडी केली ना की सकाळी पटापट 5-6 मिनटामध्ये ही भाजी रेडी होते, तर ही भाजी ना नक्की ट्राय करून बघा। माझं इथे किचनमध्ये काम चालू आहे आणि योहानचं काम बघा, आता हा अशा पद्धतीने सरळ जातो मग पुन्हा उलटा येतो आणि हे कधीपासून चालूच आहे त्याचं। असो, त्याला खेळू द्या। तुम्हाला कसा माझा व्हिडिओ वाटतो नक्की मला कमेंट करा। आणि हो, माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बाय।